बघा, एक व्यक्ती पी या बिंदूपासून 20 किलोमीटर प्रति तास वेगाने क्यू या बिंदूकडे निघालेला आहे. त्याचवेळी दुसरा व्यक्ती क्यू या बिंदूपासून 30 किलोमीटर प्रति तास वेगाने पी या बिंदूकडे निघालेला आहे. जर दोघे एकमेकांना 18 सेकंदामध्ये भेटत असतील तर पी ते क्यू हे अंतर किती, असा प्रश्न विचारला. लेकरांनो, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या तळमळी पोटी वाघ सरांचा एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे, जिथं महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य प्रश्नांचा सराव करतात. तुम्ही सुद्धा त्या ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता. सरावाशिवाय यश सुलभ बनत नाही, ही नड जाणून माझा हा अट्टास की गोरगरिबांचे लेकर खास करून गणित ह्या विषयामध्ये थोडस घाबरतात. त्यांच्या मनाला पुष्टी, आत्मविश्वास, त्यांच्या मनी म्हणजे एक भरघोस विश्वास निर्माण करण्यासाठी, सरावासाठी म्हणून हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप. बरेच लेकर कॉमेंट करतात, सर हे प्रश्न आणता कुठून? लेकरांनो, ग्रुपमध्ये विविध स्पर्धा परीक्षा देणारे मुलं मुली आहेत. प्रश्न विचारतात. मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत. त्यांच्या काळजीपोटी हे सगळे प्रश्न मी अपलोड करत असतो. आता हा प्रश्न कसा सोडवायचा? एक व्यक्ती पी या बिंदूपासून 20 किलोमीटर प्रति तास वेगाने क्यू या बिंदूकडे निघालेला आहे आणि त्याच वेळी दुसरा व्यक्ती क्यू या बिंदूपासून 30 किलोमीटर प्रति तास वेगाने पी या बिंदूकडे निघालेला आहे. दोघे एकमेकांना 18 सेकंदामध्ये भेटत असतील तर पी क्यू हे अंतर, हे पी बिंदू आणि हा क्यू बिंदू. एक पी पासून क्यू कडे 20 किलोमीटर प्रति तास वेगानं, तर दुसरा क्यू कडून पी कडे 30 किलोमीटर प्रति तास वेगानं निघालेला आहे. जेव्हा परस्पर विरुद्ध प्रवास असतो लेकरांनो, तेव्हा वेगांची बेरीज करत असतात. हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. पहिली गोष्ट, दोघांच्या भेटीचा अवधी 18 सेकंद. गणित मध्ये दोघे एकमेकांना 18 सेकंदामध्ये भेटतात. लक्षात घ्या, भेटीची वेळ म्हणजे भेटीचा अवधी 18 सेकंद आहे. भेटीचा अवधी 18 सेकंद. गोष्टी लक्षात घ्या. हा जो वेळ दर्शवला हा सेकंदामध्ये आहे, म्हणून त्यांचा जो हा वेग आहे किलोमीटर प्रति तास, या किलोमीटर प्रति तास वेगाचं मीटर प्रति सेकंद मध्ये रूपांतरण करणं कर्मप्राप्त. कसं करायचं सर ते? तर या पीचा मीटर प्रति सेकंद वेग काय येईल तर 20, याच्यासोबत 5/18. जेव्हा किलोमीटर प्रति तास वेग मीटर सेकंद मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर 5/18 हाच अपूर्णांक का गुणीला घ्यावा. लक्ष द्या, संबंधी विस्तृत विवेचन हवं असेल, रेल्वे प्रश्न, अंतर, वेळ, वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. आता हा गुणाकार 20×5 छदस्थानी 18. क्यूचा मीटर प्रति सेकंद वेग काय बाबा? क्यूचा किलोमीटर प्रति तास वेग आहे 30. इथं सुद्धा 5/18 हा अपूर्णांक गुणीला घ्या. 30 गुणीला 5, 30चा 5 सोबतच का गुणाकार करायचा? इथं सुद्धा एखादी शंका तुमच्या मनामध्ये उपस्थित झाली असेल. कुठली संख्या, कुठलंच पद हे एकटं नसते, त्याच्या छदस्थानी एक असतो. गणितीय गुणधर्म पाठ करा. प्रत्येक गणिताला काही गुणधर्म असतात लेकरांनो, ते आम्ही पाठ केले पाहिजे. या गोष्टीचा विचार करता दोन अपूर्णांक बनतात. अपूर्णांकाचा गुणाकार अंशाचा छेदाचा म्हणजे 30 गुणीला 5 150 छदस्थानी 18. लक्षात घ्या, वेगांची वजाबाकी करायची असते. लक्ष द्या, जेव्हा परस्पर विरुद्ध प्रवास असतो. म्हणून काय करा, इथं डी म्हणजे अंतर विचारलं, पी आणि क्यूचं अंतर बराबर वेळ आणि गुणीला असतो वेग. आता अंतर विचारलं, त्यांच्या दोघांच्या भेटीचा अवधी इथं दर्शवला 18 सेकंद. वेळेच्या ठिकाणी तो मांडा आणि त्यांच्या वेगाची बेरीज करत असताना 100 छदस्थानी 18 हा पीचा मीटर प्रति सेकंद वेग. गोष्टी ध्यानात घ्या. आणि हा क्यूचा मीटर प्रति सेकंद वेग 150 छदस्थानी 18. इथं छेद समान आहे लेकरांनो. 18 सोबत गुणीला छेद समान, तेव्हा 100 अधिक 150 हा 18 संयुक्त छेद घ्या.
याचा अर्थ तोच आहे 100/18 150/18. पुढे चला, 18 गुणीला अंशातील बेरीज 250 छेदस्थानी 18, हे सुद्धा 18 एकटे नाही, त्याच्या छेदस्थानी 1 आहे. 18ला 18 कटतील म्हणजे 250 मीटर हे पी आणि क्यू मधलं काय आहे, अंतर आहे लेकरांनो. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. ओके. रेल्वे प्रश्न, अंतर, वेळ, वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.